नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत ती रव्यापासून झटपट होणारी आणि मुलांच्या आवडीची। तर चला काय आपण बनवते त्याचं साहित्य बघून घेऊया। तर हे बघा, इथं मी 1 कप रवा घेतलाय, ह्या कपाने 1 कप रवा घेतलाय आणि अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं आहे। आणि इथं काय थोड्या मी भाज्या घेतल्यात, 1 शिमला मिरची घेतली अशी कट करून, कोबी घेतलाय थोडा मी कट करून म्हणजे अर्धा वाटी, आणि 1 वाटी मी गाजर किसून घेतलाय आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। कढीपत्ता असा मी कापून घेतलाय आणि इथं 2 मिरच्या घेतल्यात कट करून, अर्धा टमाटर घेतलाय, कसुरी मेथी घेतले आणि थोडे आपल्याला तीळ लागणार आहेत सफेदवाले। आणि हे फोडणीसाठी आपल्याला तडका द्यायचा आहे त्याला, त्याच्यासाठी मोहरी आणि उडदाची डाळ घेतली। तर पहिलेच आपल्याला हे दही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता हा कप आहे ना, हा 1 कप भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये टाकून घेते। मस्त असा नाश्ता तयार होणार आहे। हे पूर्ण आपल्याला या गाठी होतील ना रव्याच्या, त्या मोडून घ्यायच्या आहेत। ह्या बघा, ह्या गाठी सगळ्या मोडून घेतल्यात मी। आता आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे। आणि रवा मी बारीक नाही घेतलेला आहे, जाडच रवा घेतलेला आहे। आता हा असंच आपण 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया। आता बघा 7 मिनिटं झाल्यात, आपलं मिश्रण बघूया। हे बघा, रवा मस्त फुललेला आहे। आता मी हा असा मॅश करून घेते। हा बघा, चमच्यानेच मी असं मॅश करून घेते। तुम्हाला जर पावभाजीचं मॅचर असतं ना त्याने केला तरी पण चालेल। हा बघा, हा मॅच करून झालेला आहे। आता आपल्याला हे आपण भाज्या घेतल्यात ना त्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। हा काय मुलं भाज्या खात नाही ना, तर अशा प्रकारे आपण जर करून त्यांच्या पोटात जर घातले ना ते चांगलं असतं। कोबीची भाजी कोण खात नाही, लहान मुलं काय मोठी मुलं पण नाक मोडतात कोबीची भाजी खायला। तर असा हा एक पदार्थ जर आपण करून घातला त्यांना तरी चांगलं आहे ना। आणि हा कढीपत्ता मी असा कट करून घेतलाय। आणि हो, मी 1 बटाटा छोटा घेतला होता आणि असा हा किसणीने किसून पाण्यामध्ये ठेवला होता। हा बघा, तो पण आपल्याला घालायचा 1 बटाटा। तुम्हाला जर घालायचा असला तर घालू शकता तुम्ही, नाही घातला तरी चालेल। आता ह्या भाज्या मी घातल्यात, अजून जर तुम्हाला अजून कुठल्या भाज्या टाकायच्या असल्या तरी पण तुम्ही टाकू शकता। कधी मेथी, पालक, नाहीतर वाटाणे, असं काय काय जर टाकायचं असलं ना तरी पण टाकू शकता। आणि इथे मी कसुरी मेथी घेतले, 1 चमचाच घेतले मी कसुरी मेथी। ती पण आपल्याला हातावरती आता सोडून घेऊन त्याच्यामध्ये टाकायची। हे टाकले ना तर ह्याने चव मस्त येते ह्या पदार्थाला। आणि 1 चमचा आपल्याला तीळ टाकायचे आहेत। आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं। मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। अजून आपल्याला काय मसाले टाकायचे ह्याच्यामध्ये ते मी घेतले, 1.5 चमचा घेते। आणि या कलरसाठी थोडी कस्तुरी मेथी कलरसाठी टाकले 1.5 चमचा। हळद आपल्याला अर्धा चमचा टाकायचे। अर्धा चमचा जिरं घेतलेत मी, ते पण आपल्याला हातावरती असे चोळून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। आणि आमचूर पावडर मी टाकला 1 चमचा, म्हणजे ह्याने मस्त चटपटीत होता हा नाश्ता। आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मी हातानेच करून घेते। हे मिरची आणि टमाटर राहिलं होतं ते टाकून घेते। आता हे बघा, हे एकजीव करून झाले। आता आपल्याला ह्याला आहे ना थोडा तडका द्यायचा आहे। तर मी गॅस पेटून घेतलाय, याच्यावरती तडका पॅन ठेवलाय। तर ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते, अर्धा चमचा टाकलाय मी तेल। तेल गरम झाले, गॅस बारीक करते आणि आपण ही मोहरी आणि उडदाची डाळ घेतली ना ते टाकून घेते।
त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि आता ही फोडणी ह्याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायची. परत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे, खायचा सोडा. हा बघा अर्धा चमचा टाकला आहे मी सोडा. आणि लगेच आता बनवायला आपण सुरुवात करूया. थोडं पाणी टाकून घेते. सोडा पण एकत्र करायचा असा एकजीव. आणि आता आपल्याला छोटे छोटे डोसे बनवून घ्यायचे. हे मुलं पण आवडीने खातील आणि आपण पण मोठी माणसं आवडीने खाऊ. आणि याच्यात भरपूर भाज्या पण आपण घातल्यात. एकदम पौष्टिक नाश्ता होतो हा. हे बघा गॅस पेटवला मी, इथं पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. थोडेसे तेल टाकून घेते. तर किती तुम्हाला मोठे छोटे पाहिजे ते तुम्ही करून घेऊ शकता. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं ह्याला असं शेकून घ्यायचं आहे मध्य आचेवर. हे बघा मी झाकण काढलं आहे. आता आपण हे पलटून घेऊया. बघू शकता तुम्ही पलटून घेतलं आहे मी. तर परत आपल्याला ह्याला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडं तेल सोडते. हा बघा आपला हा डोसा तयार झालेला आहे. मी काढून घेते. तर परत एक आपण डोसा असाच टाकून घेऊया. याच्यामध्ये तेल टाकले थोडं मी. आता आपण असेच हे सगळे डोसे बनवून घेऊया. तर हे बघा आपण तडका पॅनमध्ये पण केलेला आहे. ज्याच्यात आपण तडका देतो ना त्याच्यामध्ये पण केला आहे मी. एक नाही 2-3 केले. हे बघा मोठे पण केलेत आणि छोटे पण केले. तर असेच आपण छोटे मोठे करून घेऊया. हे बघा हे आपले इथे बनवून झालेत सगळे. मी आता गॅस बंद करते आणि ह्याला काढून घेते. तर इथे आपले रव्याचे डोसे बनवून तयार झालेत. एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहेत. ह्याच्यात आपण भरपूर काही भाज्या घेतलेल्या आहेत. आता हे तुम्ही तुमच्या पसंतच्या चटणीसोबत कुठल्या पण चटणीसोबत खाल्लं तरी चालेल. टमाटा सॉसवर खा, दुसऱ्या तुमच्या कोणची पसंत चटणी असेल त्याच्या संगत ते खाल्ले तरी हे एकदम टेस्टी लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.